ऑपरेशन टायगर तिकडे विचार केला जातोय. शिंदे बैठका घेत आहेत दिल्लीमध्ये. तुमचे खासदार फोडणार म्हणून सांगतायत त्यांची माणसं. काही कुजबूज चाललेली आहे राजकारणामध्ये. कसं पाहता याकडे? हे मी देखील ऐकलं. शिंदे दिल्लीत जाऊन बसले होते त्यावेळेला थोडीशी आम्ही लोकांनी म्हणजे मी कोणाची नाही टिंगलटवळ करत, परंतु असा एक चर्चा झाली होती, सुरू होती की तिथे जाऊन बसलेत अमुक तमुक. पण नंतर जी बातमी आली ते तिथं आमच्याच मुळावर घाव घालायला ते बसलेले होते असं बातमी आली. म्हणजे आमच्याच खासदारांना ते संपर्क करायचा प्रयत्न करत होते. खासदारांचा संपर्क झाला की नाही झाला मला माहीत नाही. कोण काय गडबड करतोय की नाही करतोय हेही मला माहीत नाही, कारण मी त्या कुठल्याच प्रक्रियेत नाही आणि अशा पद्धतीनं बोलणं हे माझा अधिकार पण नाही. पण मी एकनाथराव शिंदेना मात्र तुमच्या माध्यमातून सांगेन, पक्ष फोडलात तुम्ही, मुख्यमंत्री झालात, तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं हे मला चांगलं माहिती आहे. तुम्हीच नवनवीन काल्पनिक घोषणा केल्यात, लाडक्या बहिणीपासून सगळ्या, पुन्हा सत्ता आली, तुम्हाला मुख्यमंत्री होता आलं नाही, तुम्हाला मुख्यमंत्री केलं गेलं नाही. एकनाथरावांना मी एवढंच सांगेन की चढ चढून ज्या स्पीडनी माणूस जातो त्यांनी योग्य वेळेला जर थांबला नाही तर पलीकडच्या बाजूला उतार असतो. हा निसर्गाचा नियम मी तुम्हाला सांगितला. इकडून चढ चढून स्पीडनी गेलं, पुढे त्या स्पीडनी जर तुम्ही जात गेलात राहिलात तर पलीकडच्या बाजूला उतार आहे. याचं एकनाथरावांनी भान ठेवावं. तुम्ही कोणावर विश्वास ठेवून हे सगळं करताय? एकंदरीत हा सगळा इतिहास तपासून बघा. एक काळ ज्या 28 पक्षांचं सरकार होतं, आज किती पक्ष कोणाच्या बरोबर आहेत? जे बरोबर होते त्यांची आज अवस्था काय आहे? एवढं एकनाथराव शिंदेना समजत नसेल असं वाटत नाही मला, परंतु भावनेला आवर घालावा त्यांनी.